तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी बेसनाची बर्फी, तेही घरच्या घरी हलवाई स्टाईलने कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही बर्फी बनवत असताना साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं, बर्फी कडक का होते, बर्फीसाठी पाक कसा तयार करायचा, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे। चला तर मग फार जास्त वेळ खर्च न करता व्हिडिओला सुरुवात करूया। बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक कढाई घेतलेली आहे आणि या कढाईमध्ये अर्धा कप इतकं आपण तूप टाकून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तुपाचा सुद्धा वापर करू शकता। हे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा हे तूप पूर्णपणे गरम होईल तेव्हा यामध्ये 1 कप बेसन आपल्याला टाकून घ्यायचं आहे। इथे मी घरगुती बेसन पीठ वापरत आहे, याऐवजी तुम्ही मार्केटमधलं बेसन पीठ सुद्धा वापरू शकता। हे बेसन पीठ या तुपामध्ये खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजल्यानंतर याचा कलर थोडासा चेंज होतो, म्हणून हे बेसन भाजत असताना गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवर हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं फास्ट दिसत असेल। बेसन भाजल्यानंतर अतिशय छान असा सुगंध येतो आणि या बेसनाचा कलर थोडासा चेंज होतो। अगदी थोडंसं पाणी यावरती शिपका मारून पाहायचा, अशा पद्धतीचे बुडबुडे या बेसन पिठामधून निघत असतील तेव्हा समजून जायचं आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे। आता हे बेसन पीठ एका बाजूला मी काढून घेतलेलं आहे आणि एका पॅनमध्ये मी 1.5 कप इतकी साखर घेतलेली आहे। यामध्ये आपण 1 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता या साखरेचा आपण पाक बनवून घेऊया। यामध्ये अगदी थोडासा फूड कलर टाकत आहे, यामुळे बर्फीला कलर छान येतो। बघू शकता आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे। इथे आपल्याला हा पाक 1 तार येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। फार जास्त कडक पाक करायचा नाही, यामुळे बर्फी कडक होते आणि ती खाताना छान लागत नाही किंवा कडक लागते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण पाक तयार करत आहोत। जर इथे आपण पाक येऊ दिला नाही तर आपली बर्फी व्यवस्थित सेट होत नाही, यासाठी आपल्याला 1 तारी पाक इथे बनवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण हा पाक करून घेत आहोत। 1 तारी पाक इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आपला पाक यायला थोडा वेळ अजून बाकी आहे, म्हणून अगदी थोडीशी यामध्ये मी विलायची पूड टाकलेली आहे आणि ही पूडसुद्धा छान अशी या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। पूर्णपणे 10 मिनटं झालेली आहेत। चमच्याच्या मदतीने आपण पाक येत आहे हे चेक केलेलं आहे। 1 तार छान असा येत आहे, अतिशय हळू हा तार येत आहे, बघू शकता। आता हा पाक पूर्णपणे रेडी आहे। आता आपण यामध्ये भाजून घेतलेलं बेसन टाकून घेऊया। गॅसची पॉवर अतिशय कमी करायची किंवा गॅस बंद केला तरी चालेल। आता यामध्ये भाजून घेतलेलं सर्व बेसन टाकून घ्यायचं आहे। मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता हे बेसन या पाकामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बेसन यामध्ये पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅस सुरू करायचा नाही। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण या पाकामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं बर्फीचं मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे। आता आपण एका ट्रेला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे। यामध्येच मी बर्फी सेट करणार आहे।
आणि तेल तूप लावल्यामुळे ही बर्फी खूप लवकर डिमोल्ड होते. यासाठी तेल किंवा तूप लावणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हा टीन पूर्णपणे रेडी आहे. आपलं बर्फीचं मिश्रणसुद्धा छान असं घट्ट झालेलं आहे, बघू शकता. आणि थंडसुद्धा झालेलं आहे. जसं जसं हे मिश्रण थंड होतं तसं तसं आणखी घट्ट होतं. अतिशय रवेदार अशी ही बेसनाची बर्फी घरगुती साहित्यामध्ये तयार होते. फार जास्त तामझाम न करता यामध्येच तुम्ही मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता. यामुळे ही बर्फी चवीला आणखी छान लागते. पण मी ही बर्फी अतिशय साध्या पद्धतीने कशी बनवायची हे तुम्हाला दाखवत आहे. तुपाने ग्रीस केलेल्या डब्यामध्ये आता आपण हे सर्व बॅटर टाकून घेऊया. बर्फीचं मिश्रण टाकायच्या आधीच या डब्यामध्ये तुम्ही काही ड्रायफ्रूट टाकू शकता. यामुळे तुमची बर्फी दिसायला फार जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते. आता यामध्ये अगदी थोडंसं खोबरं कीस मी टाकून घेत आहे आणि थोडासा पिस्ता मी यामध्ये टाकून घेत आहे. कट करून घेतलेला बारीक पिस्ता यामध्ये मी टाकलेला आहे. नंतर चमच्याच्या मदतीने छान असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हा पिस्ता बाहेर निघत नाही. अर्धा तास ही बर्फी मी फ्रीजमध्ये सेट करत आहे आणि नंतर कट करून तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता अशा पद्धतीची आपली बर्फी तयार झालेली आहे. अतिशय मऊसूत ही बर्फी आहे आणि दाणेदार आहे. तोंडात टाकल्याबरोबरच विरघळेल. तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.